गाइज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर भाई आज आहे 21 डिसेंबर. तर आज जायचं आम्हाला जे साईडचे काकू असतात ना, खरड काकू, त्यांच्या इकडं लग्न आहे त्यांच्या रिलेटिव्हमध्ये. तर आज सर्व गल्लीतल्यांना इन्व्हिटेशन होतं. तर आज सगळेजण आम्ही तिकडे जातो लग्नासाठी. आणि ज्यांनी कोणी भाई लास्ट ब्लॉग नसेल बघितला तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो ब्लॉग बघू शकता. आणि माझा जो शिवपुराण कथेचा ब्लॉग होता भाई, त्याच्यावर तुम्ही खूप छान रिस्पॉन्स केला आहे, तर त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर चला आजच्या ब्लॉगला आपण स्टार्ट करतो. भाई मी मस्त आंघोळ वगैरे तयारी करून सगळं रेडी आहे. पप्पासुद्धा रेडी आहे, मम्मीसुद्धा रेडी आहे. आणि दादा चालला मुंबईला, तर दादा येणार नाही आहे. पप्पा, मी आणि मम्मी आणि राम आणि कुणाल आपण एका गाडीत जाणार सगळेजण. तर चलो. तर आम्ही ब्लॅक आहे, आई ब्लॅक आहे, मी ब्लॅक आहो, आम्ही तिघही ब्लॅक आहो. आणि तिघा तिथं बँड पार्टी आहे की आपली. आणि एक तो कृष्णा गेला, तोही ब्लॅक वाटते. चला मस्त गाडी पुसली पाहिजे आज कुणालनं, पण एवढी धूळ ठेवली आहे गाडीवर. वरचं कोण पुसन? वरचं पुसणं पहिले, वरचं पुसणं. वरचं तुला बसा लागते ना. आम्ही डायरेक्ट आलो कंचन रिसॉर्टवर. गाडी पार्क केली इथं पार्किंग होती, एक रिसॉर्ट आहे, चाललो. पण भाई मग अशी लेट निघालो, गाडी बंद पडली, पण काही ब्लॉक काढला नाही. गाडी बंद पडली, आता इथं गाडी लावली, गाडी पार्क बंद पडली आहे. जायच्या वेळेस प्रॉब्लेम आहे भाई. काय म्हणाय दोघं पिलंटूस टक्के माराले. अरे घारट पाटील आपले हार्दिक स्वागत करत आहे. घारट पाटील. सुंदर जोड लग्न लागलं. हे बस आले डायरेक्ट डेट भरायला चालले. दोघं जण गेले बाई एकदम मस्त समोर. पण खाली आता भेटतोय राम. लग्न लागले बी नाही, त्या नवरच्या नवरीने हार घातले बी नाही म्हटलं. गेले भाई डायरेक्ट मला सावधान चालले. मला सावधान झाला भाऊ. आता पहिले खाले चला म्हणते, बाकी सडा हटवा म्हणते साईड. सोडा रे धंदे, सोडा रे पहिले हा बना. पहिले खातो म्हणते भावा. राहिले तिकडे नवरच्या नवरी हार घालायचे. चालले मस्त जेवण करायला. फक्त झालं म्हणते सुरा मग सावधान, पण नाही आपल्याला खायचं आहे म्हणते, बाकी गेलं म्हणते. कारण होईन म्हणते लग्न कधी ना कधी, आपण पहिले खाऊन तर येऊ म्हणते. फोटो काढ भाई. नाही फोटो नंतर म्हणते, नंतर काय होतं मारू दे. पकोड्या म्हणते काय आपलं हळद जास्त झाली. अरे फुकट तर भेटू गेला, जेवून गेले घरी बेसन लागतात. ते जाऊ दे. इथे डेनीगर कॅटरस नाही म्हटलं. डेनीगर इथे डेनीगर कॅटरस नाही. बोलला आम्ही आता मस्त चक्कर मारतो. जेव्हा प्लॅन कॅन्सल केला, यायला टोमने बसले नाही. त्याने हा म्हणे जाऊ दे, नंतर करू जेवण. आम्ही वाढून मांडा आहे, पोळी, भजी, हे भाजी, याचं ताट पाहावे. दाखव ना काय बरं हे पाहावे. असं कोणाला वाळून घ्यायचं असं तर ह्या प्रकारे घ्यायचं, म्हणजे माहीत पडलं पाहिजे की जेवण करू राहिलो म्हणून. खाण्याची मजा येते. हे पाय याची वाटी भरली मस्त रे आकातल्या. इकडे पण काय गाडी पडली होती बाई बंद. आता गाडी केली कशी तरी चालू. तर चला हॉलमध्ये जायचं पाहिजे. मम्मी पप्पा जेवण झालं असं तर निघतो आता, कारण जर डबल गाडी बंद पडली तर बाकी होऊन जाईल. आता आलो आम्ही घरी. मम्मी आणि पप्पाला सोडलं. आता आम्ही डबल चाललो बी. काय आता चक्कर मारत होतो आम्ही. काय नाही घेऊ, नाही घेत नाही ना. आम्ही घरी गाडी लावली इथं. आता विक्की आला. हा आला नव्हता आमच्यासोबत. पत्रिका होती का रे? राहू दे ना, ब्लॉग मध्ये तरी कचरा नको करू त्याचा. याला पत्रिकाच नव्हती. कचरा करू दादा. तू टेन्शन घेऊ. रात्री मी तुला रेल्वे स्टेशन 10 रुपयात जेवण करून घेऊन मस्त अनलिमिटेड नाही 10 रुपये भेटते. सो गाईज आता टाइम झालाय 7 आणि भाई मी आता जस्ट झोपेत उठलो. मगाशी आलो मी घरी, तर थोडं फ्रेश वगैरे झालो, थोडं नाश्ता वगैरे केला कारण भूक लागली होती. तर जेवण करून आलो बरं, पण तरी थोडासा नाश्ता केला. मग भाई झोप लागली तर झोपून गेलो आणि आता उठलो थोडासा. आणि आज आहे गुरुवार, तर मग आज आपलं तुम्हाला तर माहिती आहे आपल्या
मोतीनगरच्या गार्डनमध्ये आरती असते तर तिकडे जाऊ. आता बडी होता बाहेर बडी गेले बाहेर. आता पुट्टे आहे सगळेजण. तर विक्कीचा कॉल आला म्हणून खाली आहे म्हणून. चला विक्कीला भेटून घेऊ आणि गार्डनमध्ये सुद्धा जाऊ. आलो गाईज मी आरती करून. विक्की आला होता पण विक्की थोडासा कामात होता तर मग तो चालला गेला भाई. आणि कुणाली काम निघाला तर तोही चालला गेला. त्याला कॅटरिंगचं काम निघालं त्याचं. तर आता मी चाललो बाहेर. पल्सर काढत आहे आणि पल्सरवर भाई बहुत धूळ बसला आहे. हे पहा. तर आता पल्सर पुसतो आधी मग बाहेर जातो. बाहेरून आल्यानंतर भाई आपण ब्लॉग कंटिन्यू करू. आता अर्जंट काम आलं बाहेर जाण्यासाठी तर अर्जंट जावं लागत आहे. सो गाईज आता टाइम झाला आहे 9 आणि आलो मी भाई जस्ट बाहेरून घरी. भरपूर लेट झाला तर त्याच्यामुळे काही पोट्टे काही बाहेर दिसते नाही. पोट्टे होते नाही घरी तर. आणि मला वाटतं कुणाला कामावर गेला तर अर्जंट काम आलं तर तो तिकडेच गेला. आणि विक्की यायचा होता घरी तर मी बाहेर गेलो होतो. मी सुद्धा बाहेरून घरी आलो तर कोणी भेटलं नाही. म्हटलं जाऊ द्या ठीक आहे. तर भाई आता टाइम झाला आपला ब्लॉग एंड करण्याचा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.